आपल्या तालुक्यातून जातो, पण काहीच विकास नाही। सिल्लोड तालुक्यामध्ये इतक्या जिनिंग आहे, तोच कापूस आपल्याकडे बनतो, काही वेगळा बनतो का? तोच कापूस आपल्याकडे आहे ना, आहे का जिनिंगा? नाहीये। आपला उद्योग काही आपल्याकडे वाढले का? नाही वाढले। त्याचं कारण असं आहे, जे यापूर्वी 10-15 वर्षामध्ये जे पुढारी निवडून आले त्यांनी फक्त आपलं स्वतःच पाहिलं, स्वतःचे घर भरले, गब्बर झाले। आणि आतापर्यंतच्या भूल थापा यांनी दिलं ना। आपण एक आमदार, जे आमदार आता उभे आपल्या समोर विधानसभेला जे उभे, यापूर्वी दोन हो येतो 2 मिनिटं त्याच्यावरच येतो, 2 मिनिटं आलो। तर हे जे 2 उमेदवार आहे, दुसरे 10-15 वर्षापूर्वी एक उमेदवार म्हणे आता मी प्रॉपर्टीचा शेवटचा हिस्सा विकतोय। काय 15 वर्षापूर्वी। आणि 5 वर्षापूर्वी आता जे आमदार आहे ते काय म्हणे, मी माझा पेट्रोल पंप गहाण ठेवलाय, मला निवडून द्या। मला तर बापा हो, आपल्या लोकांची कमाल वाटती, इतकी दया माया कशी आहे तुमच्यामध्ये? एकाला निवडून दिलं, दुसऱ्याला दिलं। अरे भो, हे काय पैसे कमाईचा अड्डा आहे आमचा तालुका म्हणजे? एक म्हणतो माझी प्रॉपर्टी विकू राहिली, मला निवडून द्या, त्याला निवडून दिलं। त्यांना घेतले गाड्या घोड्या ऐश, हे काय? आणि दुसऱ्याला निवडून दिलं, त्याचा पेट्रोल पंप गहाण होता, आता त्याचे बंगले झाले मुंबई पासून नागद पर्यंत। मध्ये संभाजीनगरला भी एक बंगला आहे, बाकीचं तर विचारू नका। आता एकदा मला योग आला एका कार्यक्रमामध्ये जवळून पाहायचा। अरे म्हणलं, करे भो तू असा काळा काळा होता, फेशियल गिशल करून निंडू राहिला, मी काळा झालो, मस्त चमकू राहिलं, वरचं बी तुझं इकडचं बी, काय भानगड आहे म्हणलं ही? आणि दुसऱ्याचं तर बोलूच नका। आता कसं आहे, ते ताईमुळं थोडं तोंडाला आवर घालावं लागतं। काय तर म्हणे, काय बोलायची पद्धत आहे, सगळं कमरे खालचं बोलायचं। काय म्हणे, इथंच मला वाटतं ह्याच सभेमध्ये काय म्हणे, हो म्हणे हेमा मालिनी। अरे हो बाबा, आमची बहीण हेमा मालिनी आहे, पण कोणत्या पिक्चरची? क्रांती पिक्चरची, जिनं तालुक्यामध्ये क्रांती घडवली, जी तालुक्यामध्ये पुढे घडवणार आहे, जे तुम्ही नाही केलं ते विकास काम करून घडवणार आहे। आणि मग तू मनोज कुमार व्हायचं असतं ना, तू प्रेम चोपडा काऊन झाला? बरोबर आहे बा, आमची बहीण हेमा मालिनी आहे क्रांती पिक्चरची, मग तुझं काम काय होतं? मनोज कुमार बनायचं, तू बनला प्रेम चोपडा। प्रेम नाम आहे मेरा। अच्छा, मग आता काय करावं त्या बिचाऱ्या बहिणीनं सांगा? हे करतो प्रेम चोपडावानी। काय आता ह्या प्रेम चोपडाला बाजूला राहू द्या। काय आता लावली गाडी माग, काय म्हणे, डोली सजा के रखना। अरे बाबा, ते वय राहतं, दिवस राहता, डोली सजवली होती काय? एवढ्या मोठ्या परिवारातून संबंध झाला, डोली सजवली, हिंडला इकडं तिकडं उखडल्यावर डोली घेऊन, काय मजा आहे का त्याच्यामध्ये? काय कशाला करायचंय? हाताने सगळा कार्यक्रम करून घेतला, आता ती डोली खाली राहणारे कोणीच बसून नाही राहिलं, कामवाली बाई बी भेटा ना डोलीत बसायला। अब ये डोली खाली रखेंगे क्या नहीं? हो क्या नहीं? बिल्कुल। आता दुसऱ्याचं सांगायची गरज नाही का, त्याचं बी सांगू। आता सांगून टाकतो, एकच दिवस बाकी राहिलाय।
मागच्या पंचवार्षिकला त्या फॉर्म मध्ये भरतो आपण, काय ते प्रॉपर्टी काय गव्हाणे सर सांगा बरं जरा. मी तर काही भरला नाही, आता लय वर्ष झाले, मग आता कटून गेलं तिकीट. 15 वर्ष झाले भरला होता फॉर्म. ते डिक्लेरेशन आता मागच्या 5 वर्षाला आमदार साहेबाचं डिक्लेरेशन होतं 28 लाखाचं. आता डिक्लेरेशन झालं मला वाटतं 12-15 किती कोटी. मला ऐकलं मी तर आकडा ऐकूनच परेशान झालो. 14 कोटी 1 नंबर मध्ये. आणि मग 2 नंबर मध्ये किती, तुम्ही 10 पट तर कमीत कमी धरून घ्या. कारण आपण एखादी जागा घेतो 5 रुपयामध्ये, तिची किंमत असते 50 रुपये. मग आता हिशोब लावा, हे पैसे आले कुठून. मग आता भेटलं ताईला तिकीट. मला काही दुःख नव्हतं एवढं, मी आपलं चला टाइमपास करत होतो. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं. पण कौन रे वो धाबेदानांले तुमचे तिकीट भेटल्यावर सगळे विलन एका ठिकाणी आले. अमरीश पुरी, प्रेम चोपडा, आणि तो तिसरा कोण काय तर म्हणे पहिला. अरे, आणि मला फोन सुरू झाले, भाऊ. म्हणलं काय झालं भाऊ. अवघड होऊन जाईन म्हणे. म्हणलं काय होईन. नाही 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 नाही. अरे म्हणलं काय अवघड होईन ते तर सांग. अरे भाऊ म्हणलं माझं आपलं तर काही 2 नंबरचे धंदे नाही, सट्ट्याचा धंदा नाही, दारूचे अड्डे नाही, टक्केवारी मी घेत नाही 15 वर्षापासून, सगळ्यांना माहिती. मग काय अवघड होईन. नाही नाही अवघड होईन म्हणे. म्हणजे याच्यावरून विचार करा, आता आपल्याला सांगायची गरज आहे का की आपला उमेदवार किती सक्षम आहे. जेव्हा सगळे विलन, जसं मोदी साहेबासाठी देशातल्या सगळ्या पार्ट्या एकत्र झाल्या विरोधात, का तर सक्षम पंतप्रधान आहे, तर तसं आपला उमेदवार सक्षम आहे म्हणून सगळे एकत्र झाले. खरंय खोटंय बहिणींनो. मग म्हणजे एवढं घाबरून गेले. बाप मी तर बरं झालं मला भेटलं नाही, तर पळून गेले असते काय माहिती. पण तरी आपण, ताई तर आमदार होणारच आहे, ताईच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारू मग. कारण मी सांगितलं काल भाषणामध्ये, म्हणलं चिंता नका करू ताई. काय म्हणलं कोणाला जर काही वाटत असेल तर बोलता आम्हाला बी येतं, आम्हाला बी सगळं येतं. काय आमच्याकडे बी सगळे मंत्र आहे. काय जिसको बिच्छू का मंत्र मालूम है उसके नाक के बिल में हात नाही डालना. म्हणलं चिंता करायची नाही ताई, मी तुमच्या सोबत आहे. तुमचा भाऊ संतोष दानवे भोकरदनला, इथं भरत राजपूत तुमचा भाऊ आहे तालुक्यामध्ये. बिलकुल चिंता करायची नाही. बिनधास लढा, तलवार काढून झाशीच्या राणीसारखा. कोण काय बोललं, बोलल्याच्या ऐवजी त्याला कसं द्यायचं, उत्तर द्यायचं असं नाही समजायचं की मी, कारण बोलत नाही तर मग कसं राहतं. त्याला वाटतं एखादं नाही का आपण रोडने जातो, एक गाडी स्पीडनं येत असली का समोरची गाडी खाली होऊन जाते. ते उगाच सुक्या पोकळ धवसाय कोण ऐकू राहिलं. अरे वो सगळं माहिती आहे. तर जाऊ दे, आता अशी गप्पा मारल्या लय टाइम होईल. ताईचे बी विचार ऐकायचे तर नक्की मला हे वेगळं सांगायची गरज नाही की आपण जर ताईला निवडून दिलं तर आपल्या भागाचा विकास होईल, आपल्या तालुक्याचा विकास होईल. विकासाच्या उद्देशानंच त्या राजकारणात आलेल्या आहे. आणि आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण ह्या चिन्हाचं बटन दाबून एक आमदार इथून आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठवायचं आहे. एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय